डॉक्टर रघुनाथ माशेलकराचे संशोधन फकत गोंयाकूच न्हू तर पुराय संवसारा उपकाराक जावन रावतले, मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले। हो पुरस्कार आपूण आवयक अर्पिता, तिकाच लागून हो दीस पळोवपाचे भाग्य लाभले, सत्कार मूर्ती डॉक्टर रघुनाथ माशेलकरान म्हटले। GCCI म्हटल्यार गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीन MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी गोवाच्या जोड पालवान फामाद शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण पुरस्कार जैतिवंत डॉक्टर रघुनाथ अनंत माशेलकराक प्रतिष्ठेचो गोमंतक गौरव सन्मान हो जीवन गौरव पुरस्कार जाहीर केल्लो। बिरेस्तारा कला अकादमीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हस्तुकी हो पुरस्कार भेटयलो। त्या सोहळ्यात प्रमोद सावंत उलयतालो। I would like to dedicate this honor to my mother, not only because she gave birth to me, but she did so many other things. On a public platform, I want to sort of talk about it. Just now, you heard about the 54 honorary doctorates. Yes, Dr. Kalam had the record of 48. Now I hold the record, national record. But there is something interesting about it. But for my mother, it would not have happened. Then you will say, what role has she played in that? I'll tell you the role she played. As you know, I was born in a very poor family and walked barefoot until 12, studied under street lights, and it was a Tata scholarship because of which I could study. Every day was a struggle. Every day my mother had to go for seeking some jobs, some stitching, something, some jobs here and there. So she had gone to Congress House near Prarthana Samaj. She stood in a queue, and when her turn came, they asked her, are you third standard pass? She had never lied in her life. She said, no, I have not gone to school, so how can I be third standard pass? Then you won't get the job. And while she was returning, she said to herself, I've been insulted today because I don't have education. I'm going to make sure that my son has whatever the highest degree is, I don't know what it is, basically. Then, of course, I became Eng, bachelor degree in chemical engineering. And I had a job also, got a job, offer of a job. She said, no, I have found out there is a PhD. You have to do the PhD. When I did my PhD, she found out there is a postdoctoral. She kept on pushing me. When I got my 25th honorary doctorate, I remember, this was 3 months before she passed away. She said, now I'm happy, I can go. Can you just imagine a lady who never went to school, never got educated, pushed me. गोमंतकातील आपला एक गोमंतकीय सुपुत्र जो तारा मार्सेल या गावामध्ये जन्माला आला आणि पूर्ण जगामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले गोमंत विभूषण पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं पुनश्च एकदा सर्व गोमंतकीयाच्या वतीने खूप खूप अभिनंदन, मनापासून अभिनंदन। आजच्या भाषणानंतर तर त्याने म्हणजे खरं म्हणतो मी तर म्हणजे एक खूपच पॉझिटिव्हिटी ह्या कला अकादमीच्या ऑडिटोरियमामध्ये आणि पूर्ण गोव्यामध्ये पसरली असं म्हणायला हरकत नाही। आणि खरोखर म्हणजे मुख्यमंत्री या नात्याने मला खूप खूप अभिमान वाटतोय की सरांसारखे सायंटिस्ट गोव्यासारख्या लहानशा मार्शल गावामध्ये जन्माला आले आणि पूर्ण जगभर त्यांचं कार्य आणि त्याच निमित्ताने म्हणजे गोमंतकीय कार्य आपल्याला सगळ्याला दिसायला मिळते, हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे। आजच्या ह्या पुरस्कारानंतर म्हणजे मी तर म्हणेन की अजूनही कितीतरी वर्ष सर आपल्याला कार्य करायचं आहे। नक्कीच आपल्या देशासाठी आणि जगासाठी आपलं कार्य हे असंच पुढे जाईल असं मी म्हणेन। आपण उल्लेख आत्ताच जो केला ज्या रिसर्चबद्दल, डायरेक्टरेट ऑफ द हेल्थ सर्व्हिसेस आपल्या ह्या रिसर्चवरती काम सुरू आहे। नक्कीच मला खात्री आहे की अजून थोड्या दिवसामध्ये
आत्ता आपण म्हणजे इट इज अ वन स्ट्रिप विदिन 10 minutes विल गिव्ह द इन्व्हेस्टिगेशन फॉर द 10 डिफरंट इन्व्हेस्टिगेशन्स आणि इट इज ओनली फॉर द 100 rupees. डेफिनेटली आपण म्हणजे गोव्यासाठी हे सौभाग्य आहे की त्याची सुरुवात आपण गोव्याहून करणार आहात आणि म्हणजे आपल्या आईच्या नावाने सुरू केलेलं अंजली फाउंडेशन या कामामार्फत गेले 5-6 महिने म्हणजे गोवा सरकारचं डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आणि आपलं अंजनी फाउंडेशन आईच्या नावाने सुरू केलेलं हे नक्कीच म्हणजे आम्ही काही दिवसाने हा पूर्ण प्रोजेक्ट पूर्णपणे गोव्यामध्ये राबवू आणि हे सांगत असताना मलाही खूप खूप बरं वाटतं.